मराठे सामाजिक मागास नाहीत, त्यांना दलितांसारखी अस्पृश्यतेची वागणूक मिळालेली नाही. ओबीसीतून मराठा आरक्षण अशक्य. चंद्रकांत पाटील. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा शनिवारी 3रा दिवस आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारी पातळीवर वेगवान हालचाली सुरू आहेत. काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली होती. यानंतर मराठा उपसमितीसुद्धा एकदा मनोज जरांगे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मात्र त्याच वेळेस दुसऱ्या बाजूला भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणे शक्य नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं. ते शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलत होते आणि यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मुंबईतील मराठा आंदोलकांवर टीकास्त्र सोडले. आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिलेली असताना सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरणं हे चुकीचंच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहेत. आपण महाराजांसोबत तुलना करीत नाही, अन्यथा नवीन वाद तयार होईल. असं बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की कायदेशीरदृष्ट्या ज्याचा दाखला नाही अशा मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसीमधून आरक्षण मिळणं अशक्य आहे. आज वेळ मारून नेण्यासाठी जरी काही मागण्या तशाच मान्य केल्या तरी ते कायदेशीरदृष्ट्या टिकणाऱ्या नसतील असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही आता फारच खोलात चाललात म्हणून तुम्हाला एक सांगतो की फसवं समाधान हवं असेल तर घ्या. दाखला मिळाल्यानंतर त्याच्या आधारे निवडणूक, ऍडमिशन, नोकरी मिळत नाही. त्यासाठी पडताळणी लागते, व्हेरिफिकेशन लागतं. जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 पाहिलं जातं. यातले बरेच दाखले समाधान मिळाला, कुणबी दाखला मिळाला पण व्हेरिफिकेशन मध्ये टिकत नाही. त्यामुळे लगेच या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाहीत. पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहे. जसं त्यांनी काल ऍडमिशनचं 6 महिने एक्सटेन्शन दिलं तर 6 महिने एक्सटेन्शन देतील. पण 6 महिन्यानंतर का होईना जर नोंदी नीट जुळल्या नाहीत तर निवडणूक रद्द होईल. मी अगदी स्पष्ट सांगतो की जर 10% SCBC मध्ये पूर्वीच्या EWS मध्ये सगळं होतं, काय नव्हतं सांगू तुम्हाला? पॉलिटिकल आरक्षण. आता सगळी जी चालली धडपड ती पॉलिटिकल आरक्षणासाठी चालली. आम्हाला गावचं सरपंच व्हायचं पण व्हा ना, कायद्याची चौकटीत व्हा, नाही तर व्हाल आणि 6 महिन्यांनी कॅन्सल होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.